आज आपण बघणार आहोत 1000 अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ असते। आपल्याला जरी 1000 गाथा पाठांतर असतील परंतु त्याचे अर्थ आपल्याला कळत नाही, तर अशा 1000 गाथा पाठांतर असण्यापेक्षा एकच गाथेचा अर्थ कळणार तर ते आपल्यासाठी श्रेष्ठ असते। आजची आपली ही गोष्ट आहे बाह्य दारुचिरियाची गोष्ट। बाह्य दारुचिरियाची गोष्ट आहे। एक संन्यासी होता, त्याचे नाव होते बाह्य दारुचिरिया। त्याची आजची आपली ही गोष्ट आहे। तर ह्यांच्याकरिता भगवान बुद्धांनी धम्मपदमध्ये गाथा म्हटलेली आहे। गाथा क्रमांक 101। गाथा क्रमांक 101 आहे सहसम्मप्पीचे गाथा अनत्थ पद संहिता एकं गाथा पदं सेयो यं सुत्वा उपसम्मती। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथा। अनर्थकारी म्हणजे आपण गाथा तर म्हणतो, गाथा आपल्याला माहिती आहेत, पाठांतर आहेत, म्हणतो आपण, परंतु त्या एवढ्या साऱ्या गाथांचा आपल्याला एकही अर्थ माहीत नसेल। अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथा जरी कोणी गायल्या तरी एकच गाथा श्रेष्ठ असू शकते जी ऐकून माणूस उपशांत होतो। 1000 गाथा आपण गातो कितीतरी वेळेस आपल्या सोबत असं होते, आपण गाथा म्हणत जातो परंतु बऱ्याचशा लोकांना त्याचे अर्थ आपल्याला कळत नाही। तर अशा गाथा म्हणण्यापेक्षा एकच गाथा म्हणायची परंतु त्याचे अर्थ पूर्णपणे समजावून सांगायचं, तर ते आपल्यासाठी श्रेष्ठ ठरते असे भगवान बुद्ध सांगतात। श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी एक संन्यासी बाह्य दारुचिर्य याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये श्रावस्तीतल्या जेतवन विहारामध्ये विहरत होते तेव्हा त्यांनी ही गाथा एका संन्याशीला, ज्याचे नाव होते बाह्य दारुचिर्य, ह्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। एकदा एक व्यापाऱ्यांचा जथ्था बोटीवरून समुद्र सफारीवर निघाला। व्यापार करायला आधी नदी पार करून जावं लागत होता, बरोबर? तर नदी पार करून जावं लागत होता। तर एकदा काय झालं, एक व्यापाऱ्यांचा जथ्था, व्यापारी काय करायचे, ह्या गावातून त्या गावात जाऊन आपला व्यापार करायचे, सामान विकायचे, नाही का? तर एकदा काय झालं, एका व्यापाऱ्यांचा जथ्था बोट जे असते नाव, त्याच्यावरून समुद्र सफारीवर निघाला। समुद्रात त्याची नौका भंग होऊन बुडाली आणि त्या व्यापाऱ्यांची नौका समुद्रामध्ये भंग झाली आणि ती पूर्णपणे बुडून गेली तिथे। व एकच व्यक्ती सोडून बाकी सर्व त्या बोटीवर बुडून मरण पावले। जेवढेही व्यक्ती त्या बोटावरून जात होते तर ते सगळे व्यक्ती मरण पावले, फक्त एकच व्यक्ती जिवंत राहिला। बाकी सगळे व्यक्ती, ते बोट डुबली, भंग झाली आणि त्याच्यामध्ये बाकी सगळे मरण पावले, एकच व्यक्ती फक्त वाचला। जो त्यातून वाचला त्याने एका लाकडी तरंगत्या फडाच्या आश्रयाने सुप्पारक नावाचे बंदरगाह गाठले। आता जो व्यक्ती वाचला त्याने काय केलं, तरंगणारी लाकडी तरंगत्या फडीच्या आश्रयाने सुप्पारक नावाचे बंदरगाह गाठले। त्या नावामध्ये असेल एक लाकूड वगैरे लावून ठेवतात असं, नाही का, जे तरंगत राहते। तर त्याच्या सहाऱ्याने त्याने सुप्पारक नावाचे बंदरगाह पर्यंत तो पोहोचून गेला। जिवंत वाचला तर तिथपर्यंत तो पोहोचून गेला। मात्र बंदर गाठेपर्यंत त्याच्या अंगावर एकही कपडा अंग झाकण्यास उरला नाही। तो वाचून तर गेला आणि त्या सुप्पारक नावाच्या बंदरगाहापर्यंत तो पोहोचत होता, तर तिथे जातपर्यंत त्याच्या अंगावर एकही कपडा उरलेला नाही, म्हणून त्याने कमरेभोवती झाडाची साल बांधली। आता त्याच्याजवळ एकही कपडा उरला नाही तर त्याने काय केलं, आपल्या कमरेच्या अवतीभोवती झाडाची साल जी असते ती बांधून टाकली। एक खापरी भिक्षापात्र घेतले आणि अशा जागी जाऊन बसला की रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याची नजर त्याच्यावर पडेल। त्याला भूक पण लागली असेल तर त्याने काय केलं, ते
झाडाची साल आपल्या कमरेला बांधली, एक खापरी भिक्षापात्र घेतलं आपल्या हातामध्ये, भिक्षापात्र एक खापरीचा, आणि अशा जागी तो जाऊन बसला की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्याच्यावर पडेल. त्या रस्त्याने जाणारे येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना बघितले आणि तो जिथे बसला होता तर तिथून जाणारे येणाऱ्या प्रत्येक लोकांची नजर त्याच्यावर पडत होती. त्यांनी बघितलं त्या लोकांनी की तो तिथे बसलेला आहे म्हणून. त्यांना दया आली आणि त्या मनुष्याची जे येणारे जाणारे लोक होते त्यांना दया येऊ लागली. करुणेने लोकांनी त्याला भात आणि पेज वाढली. दया करुणा लोकांना आली आणि करुणेमुळे लोकांनी त्याला भात आणि पेज वाढली. काहींनी विचार केला की तो एक साधू पुरुष असावा. काही लोकांना असं वाटू लागलं की त्यांनी हातामध्ये भिक्षापात्र घेतलं आणि अंगावर काहीच कपडे नाही आहेत, फक्त ते झाडाचे साले त्यांनी बांधून ठेवले आहेत कमरेच्या अवतीभोवतीत. लोकांना वाटू लागलं की हा काही साधू संत असायला, साधू पुरुष असायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्याला नम्र अभिवादन केले. काही लोकांनी त्याला नम्र अभिवादन केले. काहींनी त्याला नेसण्यासाठी कपडे देऊ केले आणि काही लोकांनी त्याला नेसण्यासाठी कपडे सुद्धा दिले की याच्याजवळ कपडे नाही तर कपडे दिले. परंतु त्याने त्याचा स्वीकार करण्याचे नकारले. काही लोकांनी जेव्हा त्याला कपडे दिले तर त्या माणसाने ते कपडे नकारले की मी हे स्वीकार करू शकत नाही. कारण त्याला असं वाटू लागले की जर मी वस्त्रांचा स्वीकार केला तर जो आदर ते आज मला देत आहेत तो आदर मला मिळणार नाही. त्यांनी असा विचार केला की जर मी कपड्यांचा स्वीकार केला आणि मी कपडे घातले तर जो आदर मला आज हे लोक पूर्ण गावातले लोक देत आहेत तो याच्या पुढे मला मिळणार नाही. शिवाय काही लोक त्याला अर्हत समजून त्याचा अधिकच आदर करू लागले. काही लोक त्याला असं समजू लागले की हा अर्हत आहे असं समजून त्याचा खूप आदर करू लागले आणि त्यालाही त्या लोकांच्या वागण्याचे हळूहळू स्वतः अर्हत असल्याचा भास होऊ लागला. आणि लोक जशा प्रकारे त्याला ट्रीट करत होते, वागत होते, तर त्याला सुद्धा असा भास होऊ लागला की जणू काही मी अर्हंतच आहे. आणि जरी तो मिथ्यादृष्टी असलेला माणूस असला तरी कमरेभोवती झाडाच्या साली गुंडाळल्यामुळे त्याला लोक बाह्य दारुचर्य असे संबोधू लागले. आता तो कमरेला झाडीच्या साला बांधत होता म्हणून लोकांनी त्याचं नाव ठेवलं बाह्य दारुचिर्य. तो संन्यासी वगैरे काही होता का? काहीच नव्हता, सर्वसाधारणच पुरुष होता. परंतु ते नाव बुडाली आणि तो एका लाकडाच्या सहाय्याने त्या बंदरगावापर्यंत पोहोचला आणि तिथे झाडाचे साला आपल्या कमरेला गुंडाळले आणि हातामध्ये भिक्षापात्र घेऊन तो तिथे एका कोण्याला जाऊन बसला. साधारणच पुरुष होता परंतु लोक त्याला असे समजवू लागले की जणू काही तो अर्हंत आहे आणि लोक समजत होते तर त्याला पण असं वाटू लागला मी खरंच आता अर्हंत आहो असं त्याला वाटू लागला. बाह्य दारुचिर्य म्हणजे काय होते ते सांगत आहे. बाह्य म्हणजे बाहेरून आलेला, दारुचिर्य म्हणजे वल्कले म्हणजे अर्थात झाडाच्या सालीचे वस्त्र गुंडाळणारा. बाह्य दारुचिर्य म्हणजे बाहेरून आलेला आणि दारुचिर्य म्हणजे झाडाच्या सालीचे वस्त्र गुंडाळणारा असा त्याच्या नावाचा अर्थ होता. एके रात्री महाब्रह्म त्याला भेटण्यासाठी आला व त्याला म्हणाला. महाब्रह्म देवता एके रात्री त्या बाह्य दारुचर्येला भेटण्यासाठी आला आणि त्याला म्हणाला बाह्य तू अजून अर्हंत झालेला नाहीस. तर ते महाब्रह्म त्याला सत्याचा साक्षात्कार करून द्यायला आले की तू अजूनपर्यंत अर्हत काही झालेला नाहीस. शिवाय अर्हतास आवश्यक असणारे गुणही तुझ्यात विद्यमान दिसत नाहीत. गुणच नव्हते त्याच्यामध्ये, फक्त तो आपला फायद्यासाठी त्यांनी तसं केलं. तर ते महाब्रह्मदेवता म्हणतात की तू अर्हंत झालेला नाहीस आणि अर्हतांसाठी जे गुण लागतात ते सुद्धा तुझ्यामध्ये दिसत नाही. त्यावर बाह्य महाब्रह्माकडे बघून म्हणाला होय आपण म्हणता त्याप्रमाणे मी अर्हत नाही हे मी मान्य केले. तुम्ही म्हणता मला की मी अर्हत नाही तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे मी मान्य केले की मी खरंच अर्हंत नाही. मला असे वाटते की मिथ्या दृष्टीने मी अर्हंत असल्याचा आव आणला.
माझ्यामध्ये मिथ्यादृष्टी म्हणजे लोकांनी मला मानू लागले ते लोक, म्हणून मिथ्यादृष्टीमुळे मी स्वतःला अरहंत समजू लागलो. माझी झालेली चूक मी कबूल करतो. आणि तो बाह्य दारुचर्य त्या महाब्रह्मदेवताला म्हणतात की माझी जी चूक झाली माझ्याकडून ती मी कबूल करतो, परंतु ह्या जगात कोणी अरहंत असल्याचे आपणास माहीत आहे काय? आणि विचारतो महाब्रह्माला की ह्या जगामध्ये कोणीतरी अरहंत असेल हे तुम्हाला माहिती आहे काय? यावर महाब्रह्माने त्यात सांगितले की होय, ह्या जगात अरहंत आहेत. त्याच्या ह्या प्रश्नावर महाब्रह्म उत्तर देतात की हो, ह्या जगामध्ये अरहंत आहेत. गौतम बुद्ध नावाचे श्रेष्ठ असे गुरु श्रावस्ती येथे विहरत असून त्यांनी अरहंत पद प्राप्त केलेलं आहे. ते महाब्रह्मा त्या बाह्य दारुचर्येला सांगतात की होय, अरहंत प्राप्त व्यक्ती आहे आणि ह्या जगामध्ये अरहंत प्राप्त व्यक्ती आहे. गौतम बुद्ध नावाचे श्रेष्ठ असे गुरु श्रावस्ती येथे विहरत असून त्यांनी अरहंत पद प्राप्त केलेले आहे. त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे. ते महाब्रह्म त्या बाह्य दारुचर्येला सांगतात की त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे आणि त्यांनी हजारो भिक्खूंना अरहंत पद प्राप्त कसे करावे याचे सुद्धा ते शिक्षण देत आहेत. आणि हजारो भिक्खूंना ते अरहंत पद कसे प्राप्त करावे याचे शिक्षण सुद्धा देत आहेत. त्यांना मार्गदाता असे म्हटलेले आहे. ते महाब्रह्म देवता कुणाला सांगतात? त्या बाह्य दारुचर्येला सांगतात की त्यांना काय म्हटले जाते? मार्गदाता असे म्हटले जाते. कारण त्यांच्या मार्गावर चालून आज हजारो जणांनी अरहंत पद प्राप्त केलेला आहे. त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर चालून आज हजारो लोकांनी अरहंत पद प्राप्त केलेला आहे. भगवान बुद्ध खरोखरच मार्गदाता आहेत, मुक्तिदाता नाही आहेत. ते मार्ग दाखवतात, परंतु त्या मार्गावर चालायचं कुणाला आहे? आपल्याला चालायचं आहे. मार्ग कठीण वाटते म्हणून आपण त्या मार्गावर चालतो का? नाही चालत. माहिती सगळं काही असते पण आपण त्या मार्गावर वळत नाही. ते कठीण वाटते ना. आपल्याला काय पाहिजे? झोपणे, खाणे, पिणे, ऐशो आराम करणे, घुमणे, बरोबर? रात्रंदिवस फोन पाहणे, टीव्ही पाहणे, झोपा काढणे टाइम मिळाला तर, नाही का? आणि इकडच्या तिकडे फालतू टाइमपास करणे. तर आपल्याला त्या गोष्टी आवडतात, ह्या गोष्टी आवडत नाही. ह्या गोष्टी आपण विहारात येतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं केल्याने आपण सुद्धा ह्या मार्गावर जाऊ शकतो, पण आपण करत नाही. आणि नाही करण्याचे खूप सारे नुकसान पण आहेत, ते आपल्याला इथेच भरून द्यावे लागतात. बरोबर आहे? आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला तात्काळच मिळते. पाप कर्म करून तर त्याचं फळ वाईटच मिळणार आहे, पुण्य कर्म करून तर त्याचं फळ गोडच मिळणार आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण आपण काही याच्यावर चालत नाही. परंतु आपण काय केलं पाहिजे? चालायला शिकलं पाहिजे. कठीण आहे, एक दिवस लागेल, थोडंसं कठीण वाटेल, दुसऱ्या दिवशी थोडंसं आणखी कमी कठीण वाटेल. असं करू 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 तो मार्ग आपल्यासाठी एक ना एक दिवस आसान होत जाणार. म्हणून बुद्धांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आपण चाललो तर आपण सुद्धा एके दिवशी अरहंत बनू शकतो. भगवान बुद्ध असे म्हणतात का मी फक्त एकटाच बुद्ध बनू शकतो? नाही, कुणीही बनू शकते, परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कठीण तपस्या, अधिक कठोर परिश्रम करावं लागेल, असे भगवान बुद्ध सांगतात. महाब्रह्माकडून हे ऐकता बरोबरच त्याच्या मनात अपूर्व धम्मसंवेग जागा झाला. आणि तो बाह्य दारुचर्य जो होता, तर महाब्रह्माने जेव्हा असं सांगितलं की तथागत ह्या मार्गावर अरहंत पद प्राप्त करण्याच्या मार्गावर चालण्यासाठी हजारो लोकांना शिक्षा सुद्धा देत आहेत, तर त्याच्या मनामध्ये सुद्धा काय झालं? धर्मसंवेग जागा झाला. तो भगवंतांच्या दर्शनास अत्यंत आतुर झाला. त्याला असं वाटलं की मला आता भगवंतांना, गौतम बुद्धांना लवकरात लवकर भेटायचं आहे. तो अत्यंत आतुर झाला व तात्काळ श्रावस्तीच्या मार्गाला जायला तो निघाला. त्याला असं वाटत का मी कधी कधी जातो, आणि तो लगेच श्रावस्तीच्या मार्गावर जायसाठी निघाला. त्याने लवकरात लवकर पोहोचण्याच्या आतुरतेने रस्त्यात फारच कमी वेळ विश्रांती घेतली. त्याच्यामध्ये एवढी आतुरता होती की मला लवकरात लवकर भगवान बुद्धांकडे जायचं आहे, तथागतांकडे जायचं आहे, त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. म्हणून त्यांनी कमीत कमी वेळ विश्राम घेतला आणि जास्तीत जास्त वेळ त्याने यात्रा केली.
तो सतत चालत राहिला. जेव्हा तो श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये पोहोचला तेव्हा त्याला समजले की भगवान भिक्षाटनाथ शहराकडे गेलेले आहेत. आणि जेव्हा तो चालत चालत श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये पोहोचले तेव्हा त्याला असं कळले की भगवान बुद्ध चालत चालत भिक्षाटनासाठी गेलेले आहेत, शहराकडे गेलेले आहेत. त्याने क्षणाचाही विलंब न लावता शहराचा रस्ता धरला. एवढा थकून आलेला होता बरं तो, किती लांबपर्यंत तो चालत 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 गेला. आणि विश्रामही घेतला नाही त्यांनी, रात्रभर त्यांनी म्हणजे प्रवास जास्ती केला. तरी सुद्धा जेव्हा त्याला माहिती पडलं की भगवान बुद्ध कुठे गेलेले आहेत, शहराकडे भिक्षाटनासाठी गेलेले आहेत, तर तो न थांबता तिथे जिथे भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी गेलेले आहेत तिथे तो गेला. त्याने क्षणाचाही विलंब न केला आणि रस्ता धरला. भगवान विहारात परतण्याची सुद्धा वाट पाहायला तो तयार नव्हता. त्याच्यामध्ये एवढी आतुरता होती की मला भगवान बुद्धांचे दर्शन घ्यायचे आहेत आणि तो वाट पाहायलाही तयार नव्हता की भगवान बुद्ध विहारामध्ये परत येतील तेव्हा मी दर्शन घेणार म्हणून. नगरात भिक्षा मागताना भगवंतांना त्याने ओळखले. जेव्हा भगवान बुद्ध नगरामध्ये भिक्षा मागत होते तेव्हा त्यांनी ओळखले की हे भगवान असू शकतात. भगवंतांचा परिचय सुद्धा त्याला कोणी करून दिला नाही. कुणी करून नाही दिलं की हे भगवान आहेत, तथागत गौतम बुद्ध आहेत म्हणून. त्यांनी ओळखून टाकलं भगवान बुद्धाला. त्याची त्याला गरजही वाटली नाही. भगवंतांची ही ती शांत मुद्रा आणि लोकांमध्ये बुद्धगुणांची चर्चा यावरून त्यांना ओळखले. त्याला गरजही पडली नाही म्हणजे ओळखण्यासाठी. त्यांनी स्वतःहूनच ओळखून टाकलं भगवान बुद्धांना. रस्त्यातच त्यांच्या चरणावर डोके टेकले व धम्म शिकवण्याची याचना करू लागला. आणि भगवान बुद्धांना जसे त्यांनी बघितलं तर रस्त्यावरच त्यांनी भगवान बुद्धांच्या चरणावर डोके टेकले आणि त्यांना धम्म शिकवण्याची याचना करू लागला. भगवंत त्याला म्हणाले, अरे बाह्य, ही वेळ भिक्षाटनाची आहे, धम्मदेशनाची नाही. आणि तो धम्मदेशनासाठी म्हणू लागला भगवान बुद्धांना. तर भगवान बुद्ध त्याला सांगतात की अरे बाह्य, ही वेळ भिक्षाटनाची आहे, धम्मदेशनाची वेळ नाही आहे. बाह्याने पुन्हा विनंती केली की भगवान आपण जाणत नाही काय. तो पुन्हा विनंती करू लागला बाह्य दारुचिर्य की भगवान आपण जाणत नाही काय की तुमच्या किंवा माझ्या ह्या जीवनाचा भरोसा नाही. तर भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान बुद्ध आपण जाणत नाही काय की तुमच्या किंवा माझ्या ह्या जीवनाचा भरोसा नाही. तुम्ही किंवा मी आता जिवंत आहोत, घडीभरानंतर कोण जिवंत राहणार. तो बाह्य दारुचर्य भगवान बुद्धांना म्हणतो तुम्ही किंवा मी आता जिवंत आहोत, परंतु घडीभरानंतर कोण जिवंत राहील, कोण मरेल सांगता येत नाही. कोण जिवंत राहणार आणि कोण मरणार हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. तेव्हा मला धम्म तुम्ही आताच शिकवावा. आणि तो बाह्य दारुचर्य भगवान बुद्धांना म्हणू लागला, म्हणून तुम्ही मला धम्म आताच शिकवावा. मी क्षणाचीही वाट पाहायला तयार नाही आहो. मी क्षणभरही वाट बघू शकत नाही. त्यावेळी भगवंतांनी जाणले की बाह्याने 120 योजन अंतर एका रात्रीत चालून पार केलेले आहे. आणि त्यावेळी भगवान बुद्धांनी जाणून घेतलं की 120 योजन दूर पासून हा पायी पायी चालत चालत रात्रभर प्रवास करून हा इथे आलेला आहे. तरी तो भगवंतांना बघून अत्यंत हास्य मुद्रेने दिसत आहे. एवढा प्रवास करून सुद्धा तो भगवंतांना बघून अत्यंत हास्य मुद्रेने दिसत होता. आणि म्हणूनच भगवंतांना वाटले की त्याला लगेच धम्म न शिकवता तो शांत व स्थिर झाल्यावर धम्म नीट समजावून सांगावा. भगवंतांना असं वाटलं की लगेच याला धम्म न शिकवता जेव्हा हा शांत होणार, त्याला आरामाची गरज होती कारण तो 120 योजन लांब चालून आलेला होता. तर भगवंतांना असं वाटलं की जेव्हा हा शांत आणि स्थिर होईल तेव्हा आपण याला धम्म शिकवावा. परंतु तरीही त्याने भगवंतांनी धम्म लगेच शिकवावा यासाठी वारंवार आग्रह केल्यामुळे तो ऐकण्यासाठी तयार नव्हता. बाह्य दारुचर्य तो वारंवार भगवंतांना आग्रह करू लागला की नाही तुम्ही मला धम्म शिकवावा, धम्म शिकवावा. तर ह्यासाठी वारंवार आग्रह केल्यामुळे भगवंतांनी बाह्यावर करुणा करून रस्त्याच्या कडेलाच उभे राहून थोडक्यात धम्म सांगितला. करुणा केली, त्याच्यावर दया केली आणि त्याला रस्त्याच्या साईडला उभे राहून तिथे थोडक्यामध्ये त्याला धम्म सांगितला आणि म्हणाले अशा प्रकारे अभ्यास कर. त्याला म्हणाले अशा प्रकारे अभ्यास कर, दिठ्ठे दिठ्ठ मत्तंग भविष्यती. पाहताना फक्त पाहणेच असू दे.
भगवान बुद्धांनी त्याला काय सांगितलं, दिठ्ठे दिठ्ठ मत्तंग भविष्यती, म्हणजे तू पाहताना फक्त पाहणेच असू दे. कुठलीही गोष्ट बघत आहेस तर ती फक्त बघतच राहा. सुत्ते सुत्तमत्तंग भविष्यती, सुत्ते सुत्तमत्तंग भविष्यती म्हणजे ऐकताना फक्त ऐकणेच असावे. पाहताना फक्त पाहतच राहा, ऐकताना फक्त ऐकतच राहा. याचप्रमाणे वास घेताना फक्त वासच घे, चव घेताना फक्त चवच घ्यायची. स्पर्श म्हणजे स्पर्श करताना फक्त स्पर्शच, समजून घेणे म्हणजे फक्त समजणेच असावे, दुसरे काहीही नाही. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं. भगवंतांचा हा छोटासा सारयुक्त धम्मोपदेश त्या जाणकार संन्यासाने फार विस्तारपूर्वक व खोलवर जाणला आणि तो समजून गेला ह्या गोष्टीला. ही आपल्याला एवढीशी गोष्ट वाटत आहे, परंतु हे खूप महत्वाची आहे. काय सांगतात भगवान बुद्ध, पाहताना फक्त पाहणेच राहू दे, ऐकताना फक्त ऐकणेच राहू दे, चव घेताना फक्त चव घेतानाच राहू दे, आणि स्पर्श म्हणजे फक्त स्पर्शच राहू दे. हे आपल्याला ऐकायसाठी छोटं वाटत आहे, परंतु हे अनुभवणाऱ्याला खूप मोठं आहे त्याच्यासाठी. तर भगवंतांचा हा छोटासा सारोपयुक्त उपदेश त्याच्यासाठी खूप विस्तारपूर्वक ठरला. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन ह्या 6ही इंद्रियांच्या सहाय्याने ज्याला क्षणाला ज्या द्वारावर ज्या विषयांचे ज्ञान म्हणजेच तर आपले 6 इंद्रिय आहेत. ठीक आहे, आपले 6 इंद्रिय आहेत. 6 इंद्रियामध्ये काय येते, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन हे काय आहेत, आपले 6 इंद्रिय आहेत. तर ज्या क्षणावर ज्या द्वारावर ज्या विषयांचे ज्ञान, डोळ्यावर संवेदना झाली तर डोळ्याची संवेदना, बरोबर आहे. त्वचावर झाली तर त्वचाची संवेदना. तर ज्या द्वारावर ज्या विषयांचे ज्ञान म्हणजे रूप, शब्द, गंध, रस, स्पर्शव्य पदार्थ अथवा विकल्पांचा संस्पर्श होईल, त्या क्षणी जे होत आहे त्या क्षणी तीच अनुभूती घ्यावी, जी आपल्याला विपश्यनामध्ये शिकवली जाते. आपण विपश्यनेद्वारे आपल्या शरीराचा अनुभव करतो. नाकावर काय संवेदना होत आहे, डोळ्यावर काय होत आहे, ठीक आहे, जिभेवर काय होत आहे, त्वचेवर काय होत आहे, सगळं काही. तर ज्या क्षणामध्ये ज्या जागेवर आपल्याला संवेदना होईल तिचे अनुभव घ्यायचे असं त्यांनी समजून घेतलं. ऐकायचे तर फक्त ऐकायचेच व्हावे, पाहायचे तर फक्त पाहणेच आहे, आणि ऐकायचे आहे तर फक्त ऐकणेच व्हावे. वास घेणे म्हणजे फक्त वासीचाच अनुभव घेणे, स्वाद घेताना केवळ स्वादाचीच ओळख करणे, स्पर्श करताना फक्त स्पर्शाचीच अनुभूती करणे, विचार करताना फक्त विचाराचीच अनुभूती घ्यावी, त्यावर कोणतीच प्रतिक्रिया करू नये. आणि हे सगळं करताना त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया करू नये. वाईट आहे, चांगली आहे, खराब आहे, नाही का, दुःखी आहे, दुःखद आहे, सुखद आहे, काहीही प्रतिक्रिया करायची नाही आहे. आपण जेव्हा विपश्यना करत राहतो तर आपण आपल्या शरीराच्या अंग प्रत्यंगामध्ये आपण संवेदना जाणत असतो, आणि कुठल्याही प्रकारची आपल्याला संवेदना होत असेल, दुःखद असेल, सुखद असेल, गरमी होत असेल, थंडी वाटत असेल, खाजवत असेल, नाही का, गुदगुदी होत असेल, तरी सुद्धा आपल्याला रिॲक्ट करायचं नाही आहे, फक्त ते बघायचंच आहे. कारण सगळं काही काय आहे, अनित्य आहे. अर्थात ज्या क्रिया घडत आहेत असे आपण पाहतो त्या साक्षी भावाने बघायचे आहेत, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया करू नये. चांगली आहे तर चांगलीच आहे, त्याच्याने काय होते, आपल्यामध्ये मग आसक्ती निर्माण होत जाते. वाईट आहे तर वाईट, चांगली असो वाईट असो सगळं काही अनित्य आहे म्हणून सोडून द्यायचं, कुठल्याही याच्यावर प्रतिक्रिया करायची नाही, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया करू नये. तेव्हा पाहण्यातही मी पाहतो चा भ्रम नाहीसा होतो, आणि जेव्हा आपण प्रतिक्रिया करत नाही तर त्याचा अर्थ काय होते, आपण बघत आहोत तर मी पाहतो त्याचा भ्रम नाहीसा होतो. पाहणे केवळ पाहणेच राहते, ऐकणे केवळ ऐकणेच राहते, स्पर्शात केवळ स्पर्शच राहतो, तसेच जाणणे केवळ जाणणे राहून जाते. करतो आहे किंवा भोगतो आहे याऐवजी होत आहे हे सत्य अनुभवास येते.
म्हणजेच भोक्ताभाव आणि कर्ताभाव माया विदीर्ण होते. भोक्ताभाव आणि कर्ताभाव आपल्यामध्ये माया विदीर्ण होते. अहंभाव जाणून अहंकार विहीनता येते व आत्मभावात बदलून जाते. त्या इंद्रिय क्षेत्राच्या अनुभूतीमुळे कुणाला मीचे अहमचे अस्तित्वच गळून पडलेले असते. मीचं आपल्यामध्ये अस्तित्वच गळून पडलेले असते. असे वंतो दुःखसा म्हणजेच दुःखाचा अंत आहे. याचा अर्थ काय होते? दुःखाचा अंत आहे. मेधावी संन्यासी बाह्य भगवंतांनी दिलेल्या संक्षिप्त उपदेशाला विस्ताराने केवळ समजूनच थांबला नाही, तर त्याने अभ्यास सुद्धा केला. बघायला गेलं तर भगवंतांनी एवढूच उपदेश दिलं 2 लाईनचा, ठीक आहे. परंतु त्यांनी काय केलं? बाह्यनी तो उपदेश समजून, फक्त त्यांनी समजून तो थांबला नाही, तर त्याने काय केलं? अभ्यास सुद्धा केला. ज्याला आपला मृत्यू समोर दिसतो आहे त्याला प्रमाद करण्यास वेळ नसते. ज्याला माहिती असते की माझी मृत्यू आहे समोर, त्याला प्रमाद करण्यामध्ये वेळ नसते. त्याच्या ठिकाणी एका बाजूला बसून तो अंतर्मुखी झाला आणि अविरळ घनीभूत चित्तधारेचे तुकडे तुकडे करून प्रत्येक क्षण जसा आहे तसा स्वतंत्रपणे तो पाहू लागला. अशा प्रकारे तो बाह्य दारुचर्य बाजूला बसला आणि प्रत्येक क्षण कसा आहे, जसा आहे तशा प्रकारे तो स्वतंत्रपणे पाहू लागला. पाहता पाहता अस्मिता भाव गेला. पूर्वसंचित संस्कारापासून विमुक्त झाला आणि चित्त अनासक्त होऊन आश्रवमुक्त झाले आणि परस्पर त्यांनी निब्बाणाचा साक्षात्कार करून टाकला. संन्यासी कृतकृत्य झाला म्हणजे त्याला भगवान बुद्धांनी उपदेश दिला म्हणून तो एवढं सगळं करू शकला. धन्य झाला, राहिले अल्पजीवन सफल सार्थक झाले. आणि अशा प्रकारे तो निब्बाणाच्या मार्गावर चालला. साक्षात्कार झाला त्याला निब्बाणाचा आणि त्याचे जीवन धन्य झाले. धम्मदेशना करून भगवान भिक्षाटनास गेले. भगवान भिक्षाटन करून परत येईपर्यंत त्याची जीवन लीला समाप्त झाली होती. आणि त्याला भगवान बुद्धांनी धम्मोपदेशना केली आणि मग भगवान भिक्षाटनासाठी गेले. भगवान भिक्षाटनावरून येण्याच्या आधीच त्याची जीवनलीला समाप्त झाली होती. एका गायीने त्याला भोसकून ठार केले होते. भगवान बुद्धांचे भोजन करून येतपर्यंतच एका गायीने काय केलं? त्याला मारलं आणि ठार केले होते. भिक्खूंनी तथागतांना विचारले, भगवान ह्या बाह्य संन्यासीची गती काय झाली असावी? बाकीच्या भिक्खूंनी भगवंतांना विचारलं की हा जो बाह्य आहे याची गती काय झाली असावी? तेव्हा भगवान म्हणाले, तो आता गती पलीकडे गेला, गतिमुक्त झाला, जीवनमुक्त झाला, परिनिब्बाण अवस्थेला गेलेला आहे. भगवंतांच्या सांगण्यावरून बाह्याचे शरीर आणि हाडे स्तूपामध्ये भिक्खूंनी जपून ठेवले होते. आणि भगवंतांच्या सांगण्यावरून भिक्खूंनी त्यांचे शरीर आणि हाड जे होते ते स्तूपामध्ये जपून ठेवले होते. भगवंतांचे सांगणे की बाह्य जीवनमुक्त झाला ऐकून भिक्खूंमध्ये चर्चा सुरू झाली की घडीभराच्या धम्मोपदेशाने कोणी कसं काय जीवनमुक्त होऊ शकेल? कुणालाही वाटते. भिक्खूची उत्कंठा शिगेला पोहोचली व त्यांनी विचारले, भगवान अगदी थोड्याशा धम्मोपदेशनेही बाह्य अरहंत कसा काय झाला असावा? नाही का? बाह्य अरहंत कसा काय झाला असावा, जीवनमुक्त कसा काय झाला? यावर भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे, जी मी आता तुम्हाला म्हणून दाखवते. सहसम्मप्पीचे गाथा अनत्थ पदसंहिता एकम गाथा पदं सेयो यंग सुत्वा उपसम्मती. ज्याचा अर्थ असा आहे, अनर्थकारी पदांनी युक्त अशा 1000 गाथांपेक्षाही एकच गाथा श्रेष्ठ असते, जी ऐकून मनुष्य उपशांत होतो, शांत होतो. त्वरेच्या बाबतीत म्हणाल तर धम्मश्रवणाची अत्यंत त्वरा बाह्याला झाली होती. म्हणजे त्याला खूप घाई झाली होती धम्मोपदेश ऐकायची. त्यासाठी तो घडीभरी थांबायला तयार नव्हता. थांबायसाठी तो तयार नव्हता. भिक्षाटनानंतर विहारात शांत बसून धम्मश्रवण करण्यापेक्षा रस्त्यातच भगवंतांना अडवून धम्मश्रवण करण्याची त्याने अत्यंत घाई झाली होती. त्याच्यामध्ये बिलकुल पण सबर नव्हता की मी विहारात
वाट बघतो की काही म्हणून त्याला घाई होती धम्मश्रवण करण्याची. जीवनाची क्षणभंगुरताही त्याला समजली होती. जीवन क्षणभंगुर आहे, जन्म आहे तर मृत्यू आहे, त्याला समजू आलं होतं. अनित्याचा बोध धम्मश्रवणापूर्वीच त्याला झाला होता. आणि धम्मोपदेश करण्याच्या आधीच, धम्मश्रवण करण्याच्या आधीच त्याला अनित्याचा बोध झालेला होता. मार्ग अंतर्दृष्टी प्राप्त करण्यात त्याची त्वरा सर्वात जलद होती आणि म्हणूनच रस्त्याच्या कडेला धम्म ऐकता ऐकताच तो अरहंत झालेला होता. आणि म्हणूनच रस्त्याच्या कडेला जेव्हा भगवान बुद्ध त्याला धम्म ऐकवित होते तर धम्म ऐकता ऐकताच तो अरहंत झाला होता. म्हणूनच बुद्ध म्हणतात, अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथा जरी आपण पाठांतर केले परंतु ते आपल्या जीवनामध्ये अनुभवात आणले नाही तर त्या हजार गाथ्यांचा काहीही अर्थ आहे नाही. ज्या प्रकारे हा बाह्य दारुचर्य होतं, भगवान बुद्धांनी फक्त एकच गाथा त्याला सांगितली परंतु त्याने त्या एका गाथेचा व्यवस्थितपणे अर्थ समजून त्या एका गाथेवरच त्यांनी अभ्यास केला आणि वेळ अजिबातही त्यांनी वाया घालवली नाही. भगवान बुद्धांचे जे शब्द होते ते त्यांनी शब्दांचा व्यवस्थितपणे अर्थ समजून आपल्या जीवनाचा त्यांनी उद्धार केला, जीवन साकार केलं. आणि अशा प्रकारे वेळ न वाया घालवता तो तिथेच ध्यान साधण्यासाठी बसला आणि ध्यान करता करता तो त्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला आणि तो अरहंत झाला. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात, आपण हजार अनर्थकारी गाथा किंवा हजार अनर्थकारी शब्द समजून घ्या, म्हणत जरी असेल ऐकत जरी असेल, परंतु एकच गाथा जर आपण ऐकतो किंवा म्हणतो आणि अनुभवतो तर ते आपल्यासाठी कशी असते, श्रेष्ठ असते. अशा गाथेमुळे आपलं जीवन शांत होते आणि आपल्याला सुद्धा निर्वाण प्राप्त होऊ शकते. तर ज्याप्रमाणे बाह्य दारुचर्याने आपले जीवन सफल केले अशा प्रकारे तर आपण सुद्धा ह्यांच्याकडून थोडीशी तरी प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपण सुद्धा तत्पर असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती, बाह्य दारुचर्याची गोष्ट. साधू साधू साधू.